हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून लोकसभेसाठी 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच लढणार, तर गांधीनगरमधून अमित शहांना दुसऱ्यांदा उमेदवारी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नाही, मात्र महाराष्ट्रातील कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर। मवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांच्या चर्चेनंतर जागा वाटप जाहीर होणार। डोंबिवलीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। शिंदे गटाला शिवसेना पक्ष मिळाल्यानंतरही 50 कोटींचा पक्षनिधी काढल्याप्रकरणी समन्स। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याच्या मंचावर दादा ताईंनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। सुप्रिया सुळेंचा दादांना बघून सगळ्यांना नमस्कार। बारामतीमधल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचा संवाद। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। बारामतीला नंबर 1 तालुका करणार, अजित पवारांचं बारामतीकरांना आश्वासन, तर बारामती पहिल्यापासून नंबर 1, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। 9 मार्चला शरद पवार बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकणार। शरद पवारांची 9 मार्चला भोरमध्ये जाहीर सभा। काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची माहिती। नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळ आली तर राजकारण सोडू, आनंदराव अडसुळांकडून स्पष्ट। अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा। खासदार अमोल कोल्हे तुळापूरमधील चालू शासकीय कार्यक्रमातून निघून गेले, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं कार्यक्रमातून निघालो, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। नाशिकमधील शेतकरी आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत दुसरी बैठक निष्फळ। सोमवारी बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करणार, आंदोलकांचा इशारा। शिवसेना आमदार महेंद्र दळवींच्या गाडीला रायगडमधल्या उसडी टोल नाक्याजवळ अपघात। मोटारसायकल चालकाचा मृत्यू, तर आमदार महेंद्र दळवी किरकोळ जखमी। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक। तांत्रिक कामासाठी रेल्वेचा आज मेगा ब्लॉक। पुणे लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल दिवसभर बंद राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।